नमस्कार मित्रांनो, मी ओमकार चव्हाण तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मग मित्रांनो, आता आम्ही लोक आलेलो आहेत राजापूरची वखार, राजापूर किल्ला असं म्हटलं जातं. म्हणजे खरं तर इथे थोडेफारच अवशेष आढळत आहेत, थोडेफारच अवशेष राहिलेले आहेत. ते आपण बघूया. राजापूर गंगेवरनं फक्त 10 मिनटावरच असेल, 10-15 मिनटावरच आहे. डेपोच्या इथेच आहे ना राजापूर डेपो? राजापूर डेपोच्या इथेच आहे. तर आपण जेवढे काय अवशेष आहेत ते आपण बघूया. जव्हार चौकाच्या जवळ. जव्हार चौकाच्या जवळ. तर मग मित्रांनो, इथे काही हा परिसर आहे आणि आपल्याला इथे गावकऱ्यांचे देवस्थानं आहेत. काही वर्षानंतर हा भाग गव्हर्नमेंटच्या म्हणजे सरकारच्या हाती गेला आणि इथे पोलीस स्टेशन बांधण्यात आले. तर मित्रांनो, आता आपल्याला दिसते ती म्हणजे अर्जुना नदी. राजापूरहून जैतापूरला जाणारी नदी म्हणजे अर्जुना नदी. नाटेचा यशवंतगड म्हणजे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायचा आहे, या नदीच्या काठी आहे. आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या ठिकाणी 1648 ते 1707-8 या काळात ही वखार वापरली होती. कॅप्टन हॅमिल्टन नामक अधिकारी इथं फॅक्टर होता. तर मग मित्रांनो, पाठी जी नदी बघताय ती आहे अर्जुना नदी. हे खरं तर प्राचीन बंदर आहे आणि इसवी सन 1648 मध्ये हा किल्ला आदिलशाहीकडे होता आणि त्याच्यानंतरचा भाग हा इंग्रजांनी घेतला. इंग्रजांनी माल सेफ ठेवण्यासाठी त्यांनी हा किल्ला बांधला गेला. आता तरी अवशेष थोडेफारच राहिले आहेत. इथे बघायला गेलं तर हा तुम्हाला इथे बुरुज सुद्धा दिसतोय, तटबंदी सुद्धा आहेत वर. तर इथे जंगल वाढल्यामुळे आपल्याला काही दिसत नाही, पण तरी आपण पुढे जाऊया. घाटावरील बाजारपेठांमधून आलेला माल अनुस्कुरा घाटाने राजापूर बंदरात येत असे. तेथून बोटीने तो माल अरबस्तान आणि भारतातील इतर बंदरात जात असे. इसवी सन 1648 मध्ये आदिलशाहीच्या ताब्यात हा भाग होता. त्यावेळी इंग्रजांनी या ठिकाणी फॅक्टरी म्हणजेच वखार बांधली. या वखारीत असलेल्या मालाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी भरभक्कम किल्ला बांधला. किल्ल्याप्रमाणे तटबंदी, बुरुज, खंदक बांधून तोफांनी वखार संरक्षणाच्या दृष्टीने सुसज्ज करण्यात आली होती. मित्रांनो, इथे मी जिथे उभा आहे तिथे तर हा बुरुज आहे. आपण बघत असा हा राऊंडमध्ये आपल्याला थोड्याशा जांग्या पण दिसत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, बुजलेले आहेत जांग्या. खिडकीसुद्धा खरं तर इथे अंदाज आपण लावू शकतो की जे आपण तोफ लावण्यासाठी ही जागा असेल. असा बराचसा भाग झाडं वाढल्यामुळे हा थोडासा भाग ढासळला आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे थोडेसे चिरे वर आलेले आहेत. झाड जसं मोठं होतं तसं आपल्याला आणि पूर्ण चिरे वर येतात. हा एवढासा शाबूत भाग आहे या बुरुजाचा. आपण थोडासा पुढचा भाग बघूया. सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला एक वीर असा भेटतात. खाली उतरण्यासाठी आहे जी विहीर पूर्ण बांधकाम करूनच त्या गावकऱ्या लोकांनी टाकून ठेवलं. पालापाचोळा जाऊन
तर मग मित्रांनो असा होता राजापूर वखारचा व्हिडिओ, म्हणजेच फॅक्टरी. आणि आता असा प्लॅन झाला आहे की आपल्याला जायचं आहे. चला आपण जास्त वेळ न घालवता, आपल्याला बरेचसे आपल्याला स्पॉट करायचे आहेत, त्याच्यामुळे आपण थोडंफार फास्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे, तरी आपल्याला लेट होतोच आहे. तर मग मित्रांनो आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. पावसातून तर काय भारी दिसेल. कधी पावसातून राजापूरची वखर आणि आपण दूधपापेश्वर मंदिराचा केला. तोपर्यंत हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.